तुम्हाला जर ट्रेकिंग आवडत असेल आणि हिमालयात ट्रेक करण्याचा तुमचा जर प्लॅन असेल तर या रीलमध्ये तुमच्या कामाची गोष्ट आहे. ट्रेकला जायचं म्हटलं की मोस्ट फोकस्ड गोष्ट असते ती म्हणजे शूज. आपल्याला वाटतं की शूज एकदम फिट असतील तरच आपण फिट अँड फाईन कम्फर्टेबली परत येऊ. पण हिमालयात ना ही गोष्ट थोडीशी वेगळी असते. तिकडे जेव्हा आपण डोंगरावरून खाली उतरतो तेव्हा शरीराचा पूर्ण भाग पुढच्या बाजूला येतो आणि जर शूज एकदम फिट किंवा घट्ट असतील सगळं प्रेशर थेट पायांच्या अंगठ्यावर येतं. मग नखं दुखायला लागतात, काही वेळा निळीही पडतात. म्हणून ट्रेकर्स थोडे मोठे असलेले शूज प्रेफर करतात. आणि दुसरं कारण म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासाठी हिमालयात एक नाही तर दोन जाड मोजे घालावे लागतात. सो जर शूज आधीच टाईट असतील तर ब्लड सर्क्युलेशन कमी होतं, पाय पटकन गार पडतात. त्यातही स्नो ट्रेक असेल तर शूजचं मटेरियल थंडीत कडक होतं, कधी कधी आतून श्रिंक झाल्यासारखंही फील होतं आणि वरून क्रॅम्पॉन्स पण लावावे लागतात, म्हणजे बर्फावर ग्रिप देणारे स्पाइक्स. ते शूजला दोन्ही बाजूनी घट्ट पकडतात, त्यामुळे पायांवरती अजून प्रेशर येतो. म्हणून एक्सपिरियन्स ट्रेकर्स नेहमी सांगतात कम्फर्ट ओव्हर परफेक्ट फिट. तर एक प्रो टिप, ट्रेकिंग शूज घेताना नेहमी ट्रेकमध्ये वापरणार तेच जाड मोजे घालून ट्रायल घ्या, नाहीतर ट्रेकपेक्षा पायांचाच जास्त स्ट्रगल होईल. आणि अशा माहितीसाठी लगावपत्तीला फॉलो करा.